जे काही सरकारने डिसिजन्स घेतलेत तर त्याबद्दल आम्ही सरकारला म्हणजे काहीच म्हणणार, म्हणजे त्यांनी जे घेतलं ते ठीक आहे, योग्य आहे. आणि आता आमचा तर माणूस म्हणजे गमावला आहे, त्याचं तर उणीव आम्हाला भासणार आणि त्याचं म्हणजे कुठल्याही प्रकारचं किंवा कुठल्याही शासकीय मदत ही ती भरून नाही काढू शकणार. म्हणजे मला असं वाटतं की जर खऱ्या अर्थाने मध्ये सरकार प्रयत्न तर करत असणारच आहे, यात काही शंका नाही. पण आमची तेवढीच मागणी आहे की बाबा जर ते 4 लोकांना शिक्षा तर व्हावीच, पण त्या 4 लोकांसोबत जे काही त्यांचे हँडलर्स असतील किंवा जे काही त्यांच्या म्हणजे जे काही त्यांचं रूट असेल, दहशतवादाचं जे काही रूट असेल, तर त्यावरती आता स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावी आणि ते सगळं संपवा. कारण की ही 4 डोकी जरी तुम्ही कापली तरी 10 अजून डोकी नवीन कुठनं ना कुठनं ती परत वर येतात किंवा तयार होतात. म्हणजे आता असं नाही की हा पहिला पहलगाममध्ये टुरिस्टवरती अटॅक झाला, म्हणजे बऱ्याच कालावधीनंतर हा अटॅक झाला आहे. पण हे असे अटॅक वारंवार होत राहिलेत. म्हणजे 2017 काही अटॅक झाला होता किंवा त्याच्या आधी पण 2007 किंवा काही मला डेट नाही माहिती पण आठवत, पण असे अटॅक होत झाले. म्हणजे एवढ्या प्रमाणात नाही झाले पण होतातच. किंवा 26/11चा जो आपला मुंबईवरती जो हल्ला झाला होता तो म्हणजे कुठनं ना कुठनं डोकं बाहेर काढतातच आहे. तर हीच म्हणजे आमची मागणी की आता आमच्या पुढच्या पिढ्यांना किंवा येणाऱ्या पिढ्यांना ती भीती राहिली नाही पाहिजे किंवा तो विश्वास असला पाहिजे की बाबा आम्ही म्हणजे आता आम्ही तर एवढे घाबरलो की आम्ही तर परत कधी आता आयुष्यात काश्मीर बघू नाही शकणार किंवा मी तरी नाही जाऊ शकणार, कारण की तेच दृश्य डोळ्यासमोर येणार. तर त्यामुळे जे कोणी आता पुढं जातील त्यांना त्याची सिक्युरिटी असली पाहिजे. आणि ह्या गोष्टीमध्ये एक हे होतं की तिकडे सिक्युरिटीमध्ये थोडीशी तफावत किंवा कमी होती सिक्युरिटी, तर त्या गोष्टीचं त्यांनी आता निदर्शनात आणलं पाहिजे. सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. काय सरकारी नोकरीची मागणी वगैरे काय केली होती का? नाही, आता ह्यामध्ये असं आहे की वडिलांनी हे म्हणजे आता एवढ्या मेहनतीने जे उभं केलंय आणि त्यांचे सातत्याने प्रयत्न करून त्यांनी हे नाव आज पुण्यामध्ये थोडं फार जेवढं काही नाव त्यांनी कमवलं, तर त्या नावाला पुढं नेण्याचं कार्य किंवा जबाबदारी ही आता माझ्या खांद्यावर आहे. तर ते जसं जपत होते त्याच प्रतीने मी प्रयत्न करण्याचं म्हणजे ते नाव व्यवसाय हो, कारण की त्यांनी त्यांचे आयुष्य ह्याच्यामध्ये घालून टाकलं आणि आत्ता ज्यावेळेस त्यांचं म्हणजे थोडंफार कुठेतरी सेटल व्हायचं किंवा त्यांना कुठेतरी थोडा मोकळा श्वास घेण्याचा वेळ मिळाला होता, तर त्यावेळेस हे असं घडलं त्यांच्यासोबत. तर मग ते आता त्यांनी एवढं सातत्याने कष्ट करून जे नाव कमवलं आहे, तर त्या नावाला म्हणजे आपण कसं म्हणू की त्या नावाला आपण जस्टिफाय करण्याचा प्रयत्न मी करेन. ज्यावेळेस ही घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की यामध्ये मृत्यू झालेल्या कुटुंबियांच्या आम्ही पाठीशी आहोत, त्यांना वित्तीय मदत करणार आम्ही. तर आणखी काय मदत तुला अपेक्षित आहे का यामध्ये? नाही, आता मदत अपेक्षा ही काहीच नाही. आमची अपेक्षा सरकारकडनं एवढीच आहे की त्या लोकांना शोधून काढावं आणि त्या लोकांना तिकडनं धरून जी योग्य आहे ती शिक्षा द्यावी. कारण की हे वारंवार म्हणजे मदत मागून किंवा मदत हे करून त्याचं एकच मदत आम्हाला होऊ शकते की म्हणजे किंवा आईला की ज्या माणसाने तिच्या डोळ्यासमोर म्हणजे ते वडिलांना गोळ्या घातल्या म्हणजे पॉइंट ब्लँक रेंजवरती, आणि ते जे दृश्य होतं ते दृश्य तिने स्वतःहून बघितलेलं आहे आणि त्या म्हणजे त्या माणसाला जी शिक्षा व्हायला पाहिजे ती व्हायला पाहिजे लवकरात लवकर, हीच आमची अपेक्षा आहे. आता सरकारने घोषणा केली की नोकरी देणार, ठीक आहे, तुम्ही बिझनेस करणार, तर मग घरात दुसरा सदस्य कोणाची इच्छा आहे का, असं काही डोक्यात आहे का तुमच्या? नाही, घरातल्या दुसऱ्या कोणाची, कारण की आमचं कुटुंबच मूळतः छोटं आहे. म्हणजे जर तसं बघायला गेलं तर मी, आई, बाबा आणि माझी बायको आणि माझं एक 3 महिन्याचं पिल्लू, हे आम्ही एवढेच लोक आहोत. तर त्यामुळे असं, आणि बाकीचे जे आहेत ते आता म्हणजे बाबांचे भाऊ जे माझ्याबरोबर आले होते, अभिजित गणबुटे किंवा सासरे माझे होते, तर ते त्यांच्या व्यवसायात सेटल्ड आहेत. त्यामुळे आमची अशी काही अपेक्षा नाही आहे सरकारकडून.